नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र पूर्व आहे. योग अतिगंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गंड आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:25 ते 9:50 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:15 ते 12:41 आणि यमगंड काळ दुपारी 3:31 ते 4:56 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षल बरोबर त्रिकोणयोग करेल, शनी बरोबर प्रतियोग करेल आणि मंगळाबरोबर लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि लाभात असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमच्यामधली जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. याचप्रमाणे आर्थिक संदर्भातले काही कामं मार्गी लागू शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले छोटे मोठे स्ट्रेस जाणवतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे धकाधकीचा राहील. तुम्हाला फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ते तुमचे कामं सहजपणे पूर्णसुद्धा होतील. कामाचा झपाटा उरक अतिशय चांगला दिसून येईल. काही चांगले लाभसुद्धा मिळताना दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील की ज्या शुभफलदायी राहतील. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल
ते सहजपणे पूर्ण होताना दिसतील. त्याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर थोड्याफार प्रमाणात मतभेद वगैरे निर्माण होऊ शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोड्याफार प्रमाणात आजच्या दिवशी स्ट्रेस टेन्शन जास्त जाणवेल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करू नका. आज थोडं फिरणं वगैरे जास्त होईल. काही कामामध्ये दिरंगाई झाल्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन जाणवू शकेल. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं पूर्णसुद्धा होताना दिसेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोगसुद्धा करणारे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोड्याफार प्रमाणात मतभेद वगैरे निर्माण होऊ शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. त्याप्रमाणे चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोगसुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. घरातील ज्या व्यक्ती असतील, खास करून ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्यावर मतभेद वगैरे होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याचे उत्तम साथ लाभे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्या दोघांमध्ये सुद्धा नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील. काही महत्त्वपूर्ण कामं तुमच्या आजच्या दिवशी मार्गी लागू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि बेयातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 14 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.